आज सकाळी 9 वाजता रोजच्या प्रमाणे आपण मोबाईल उघडला, यूट्यूब ऑन केलं बातम्या बघण्यासाठी. पहिली बातमी समोर आणि शॉकच बसला. विश्वास बसत नव्हता डोळ्यांवरती. आधी वाटलं ही फेक न्यूज आहे की काय. 2-3 न्यूज चॅनल चेक केले आणि मग समजलं की ही बातमी खरी आहे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते अजितदादा पवार आपल्यातून निघून गेले. एका विमान अपघातामध्ये अजितदादांचा मृत्यू झाला, निधन झालं. अजूनही डोळ्यांवर विश्वास नाही बसत आहे. अजितदादांसारखा नेता इतक्या लवकर आपल्याला सगळ्यांना सोडून जाईल समजतच नाही. हे कसं काय होऊ शकतं? स्पष्ट वक्तेपणा, हजरजबाबीपणा, मन मोकळेपणाने बोलणारा. राजकारणामध्ये बघा, आरोप प्रत्यारोप या होत असतात, राजकीय आरोप होत असतात, पण अजितदादा एक वेगळाच माणूस होता. त्या माणसाने कधीही पोटात एक आणि ओठात एक असा प्रकार केला नाही. जे मनात आहे ते फटकन बोलून मोकळा होणारा हा माणूस. सलग 6-7 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवणारा, अर्थमंत्रीपद भूषवणारा नेता, शरद पवारांच्या मुशीत तयार झालेला एक नेता. आम्ही एवढेसे लहान होतो तेव्हापासून अजितदादांना टी व्हीवरती बघत आलो, न्यूजपेपरमध्ये बघत आलो, वाचत आलो. आणि अचानक आज अशी बातमी आली आणि शॉकच बसला. अजून विश्वास होत नाही की हे खरंच असं झालंय का. हे स्वप्न तर नाहीये ना, असं वाटतंय. अजित पवारांची जी कारकीर्द आहे, राजकीय कारकीर्द, हे आम्ही लहानपणापासून बघत आलो. जी घटना घडली, सकाळी मुंबईवरनं विमान निघालं, प्रायव्हेट जेट होता त्यांचा. बारामतीला आल्यानंतर लँडिंग करायच्या वेळेला एकदा लँडिंग फेल झालं, दुसऱ्यांदा फिरून ते विमान परत लँडिंग करायला गेलं आणि लँडिंग करण्याच्या आधीच त्या विमानाचा अपघात झाला, कोसळलं विमान. दादांची डेड बॉडी ओळखू येत नव्हती अशा प्रकारचा तो स्फोट होता. त्याची सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आले. अजितदादांच्या हातातलं घड्याळ आणि डोळ्यावरचा चष्मा, गॉगल, त्याच्यावरनं ओळख पटली की हे दादा आहेत, दादांची डेड बॉडी. इतका भीषण तो अपघात झाला. अजितदादांसारखा नेता पुन्हा होणे नाही, असा नेता घडायला खरंच खूप मोठा काळ जातो, असं मुख्यमंत्री म्हणाले आपले. अनेकांनी शंका वर्तवली की अजितदादांचा हा घातपात तर नाही ना. ममता बॅनर्जी म्हणाल्या की काल सोशल मीडियावरती बातम्या पसरत होत्या की अजितदादांचं निधन होणार, आणि आज खरोखर बातमी आली. इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती एकाने असाच व्हिडिओ टाकला की गुगलवरती 20 तासांमध्ये, अपघात होण्याच्या 20 तासांपूर्वी अजितदादांचा मृत्यू दाखवण्यात आलाय, अपडेट झालंय. कसं शक्य? मनामध्ये शंका आहे, निश्चित आहे की इतक्या मोठ्या पदावरचा नेता, उपमुख्यमंत्रीपद, महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री, त्या माणसाचं प्रायव्हेट जेट, त्याचा असा प्रकारे अपघात होतो. आणि कारणं काय दिली जातात? तांत्रिक बिघाड वगैरे वगैरे. अरे इतका VIP प्रोटोकॉल असतो, त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड कसं शक्य? मग ते कोणामुळे झालं? इतका जुना विमान दादांना का दिला गेला प्रवासासाठी? या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. नक्की हे झालं कसं? नॅचरल झालं, कसं झालं माहिती नाही. पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला, राज्यातल्या, देशातल्या प्रत्येक नेत्यांनी शोक व्यक्त केला. ही घटना घडायला नको होती, फार वाईट झालं. सकाळी बघितलं तेव्हा सुचत नव्हतं काय बोलावं, काय करावं. आईने नाश्ता समोर आणला होता आणि समोर आम्ही बातमी बघितली. खायची इच्छा झाली, तसंच साईडला ठेवलं, खाल्लं सुद्धा नाही. अजितदादांसारखा एक नेता महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये घर केलं होतं त्या माणसाने. राजकीय मतभेद वेगळी गोष्ट असते, पण एक माणुसकी म्हणून तो माणूस खूप ग्रेट होता. बारामतीला जाऊन जर आपण बघितलं अजितदादांची कामं, लाख 1.5 लाख मतांनी निवडून येतो तो माणूस. मग त्याची कामं किती असेल याचा विचार करावा. कधीही कुठचाही कार्यकर्ता दादांकडे गेला तर तो निराश होऊन परत येत नाही, अशी त्यांची ख्याती आहे. कामाचा माणूस. काम होणार असेल तर तोंडावर सांगणार काम मी करीन, आणि पूर्ण यंत्रणा कामाला लागते. काम होणार नसेल तर तिथल्या तिथे त्या माणसाला सांगायचे की बाबा हे काम नाही होऊ शकत. असा स्पष्ट बोलणारा नेता म्हणजे अजितदादा पवार. विश्वासच नाही होते. या सगळ्या गोष्टींची चौकशी तर झाली पाहिजे, निश्चित झाली पाहिजे. पुन्हा अशा घटना घडायला नको आहेत. महाराष्ट्राने या काही काळामध्ये अनेक महत्त्वाचे नेते गमावलेत.
आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेले. त्यांचं तर वय झालं होतं, आजारपणा आलं होतं, शरीर साथ देईना झालं होतं, ते गेले. आर आबा गेले, गोपीनाथ मुंडे गेले, विलासराव देशमुख गेले. हे जे महत्वाचे जे नेते महाराष्ट्रातले होते हे गेल्या काही 10-12 वर्षामध्ये सोडून गेले आपल्याला. महाराष्ट्राचा एक आधार होते हे सगळे नेते, आणि त्यात अजितदादांचं जाणं म्हणजे शॉकच लागला. म्हणजे विश्वासच बसत नाही की असं झालं कसं काय. धडधाकट चांगला माणूस अचानक आपल्यातून निघून जातो. असो, अजितदादांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पवार कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देव. यांच्या दुःखामध्ये अख्खा महाराष्ट्र आहेच सहभागी. अजितदादा अमर रहे एवढंच म्हणेन मी. जय हिंद, जय महाराष्ट्र.